आज जे आंदोलन झालं हे रेल्वे कृती समितीच्या वतीनं सर्वपक्षीय आंदोलन मंचर या ठिकाणी आम्ही रस्ता रोकोच्या माध्यमातून केलं। यामध्ये सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते। आमची मागणी ही जो जुना सर्वे झालेला आहे चाकण खेड मंचर नारायणगाव आळेपाटा संगमनेर या मार्गे ही रेल्वे नाशिक पर्यंत जावी ही आमची पहिली मागणी आहे आणि त्या मागणीचा प्राधान्यानं राज्य शासन आणि केंद्र शासनाने विचार करावा यासाठी आम्ही हे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी घेतलं। एका आंदोलनाने हा प्रश्न सुटणार नाही याची आम्हाला कल्पना आहे। भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्याची ताकद या विभागाच्या जनतेमध्ये आहे। केवळ जनतेमध्ये जागृती यावी आणि शासनाला समज यावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। खासदार साहेब सध्या दिल्लीमध्ये आहेत। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 8 खासदारांचं मोदींच्या बरोबर त्या ठिकाणी बैठक आहे आणि आताच त्यांनी फोनवरनं स्पीकरवर सांगितलेलं आहे की उद्या त्या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून मोदींच्या कानावरती तो प्रश्न घालणार आहे। त्यांच्याशी या संदर्भात ते बोलणी करतील। ते त्यांच्या पद्धतीनं संसदेत तो प्रश्न मांडून सोडवण्यासाठी झटक्यात जरी रस्त्यावर आलेले आहे आम्हाला खात्री ते सुद्धा जनतेच्या या रेल्वेच्या प्रश्नासाठी मार्ग काढतायत आणि आज ना उद्या नक्कीच ते सुद्धा रस्त्यावर येऊन उतरतील। खासदार साहेबांनी मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एका टीका केलेली आहे। नेमकं तुम्हाला काय वाटतं पुण्यावरती ती टीका आहे? ते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री आहेत। त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही संपूर्ण पुणे नाशिक रेल्वे ही नगर मार्गाने वळवलेली आहे। तसं पाहिलं तर नाशिक शिर्डीला जायला पूर्वीपासून पुण्यातनं नगर मार्गे एक रेल्वेचा मार्ग आहेच। हा दुसरा मार्ग केवळ त्या एका व्यक्तीच्या एका मंत्र्याच्या नेत्याच्या हट्टासाठी केलेला आहे। त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे, ते नेतृत्व कोण आहे। आज हा उत्तर पुणे जिल्ह्याचा भाग असेल, संगमनेरचा जो दुष्काळी भाग असेल त्याला खऱ्या अर्थाने या रेल्वेच्या प्रकल्पाची रेल्वे मार्गाची गरज आहे। ती होण्यासाठी सगळी मंडळी आज आग्रही आहे। याच्यापुढे जर या कार्याची दखल घेतली तर तुमचं काय पद्धतीचं असेल? आता जर त्याची दखल राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांनी घेतलं नाही तर दिल्लीमध्ये जे आपण पाहिलेलं आहे की जैनजीचं जे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणामध्ये जो तरुण वर्गाने उठाव केला, आता या ठिकाणी सुद्धा तरुणांना भविष्य आमचं तर आयुष्य गेलेलं आहे पण हा जो आमचा संघर्ष आहे पुढच्या पिढीसाठी आहे। पुढची पिढी सुद्धा जागृत होऊन रस्त्यावर उतरेल आणि तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं। दिल्लीमध्ये सुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे। भविष्यात या रेल्वे मंत्र्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। धन्यवाद।